काय ह्या वालाच्या शेंगा पूर्ण सुकून गेल्या. शेंगाच भेटते नाही उन्हामुळं. काय ग गावाची तोडते वाल्याची शेंगा. हा कधी व्हायचं स्वयंपाक आणि कधी खायचं मी 4 दिवस सुट्टीला आलं तुझं काही ना काही चालूच असतं बाई. काय ना काय चालू असतं म्हणजे नको का आता हे करायला. जे गावते ते 1-2 ते तुम्हाला आवडते मग तेवढं करून देते ना तुम्हाला. काय बरं झालं तुला तरी कळतं मला काय आवडतं काय नाही. हा मला नाही कळणार तर मग कोणाला कळणार. हा बाकी तेवढं आहे म्हणून तू तुझ्या संग लग्न केलं ना. नाही केलं असतं का मी. नाही मग कोणाशी केलं अरे मग असतं. भेटले असेल त्यासोबत केलंच असतं ना. हा बरं काय नाही मी का आणतो मी नसलं तुला करमत का ग. काही बोलण्याचं काय हे झालं का मग. नाही घेऊन जाता का मला मग. नाही नेलं असतं ना पण ते कसं आहे तिकडं नाही ना ऍडजस्ट होते एवढं शेतीत. मग गप्प बसा. शेतीतलं तुला अहो जाऊ बाई काय करताय? काय नाही वालाच्या शेंगा तोडते भाजीला. भाऊजींना तुझ्या आवडते ना शेंगा. हा, त्यांना खूप आवडतं. आणि तू काय कर चपात्या कर. हा चपात्या? मी अहो जाऊ बाई तुमचा ना काहीतरी गैरसमज होता. आज मी चपात्या नाही करू शकत आहे. का कशासाठी. मग भाकरी कर. भाकरी बी आवडतात ना. हा मग ज्वारीची भाकरी कर. हा हा अहो भाऊजी मी भाकरी पण नाही करू शकत आज. का बरं. अहो भाऊजी तुम्हाला सांगू का आज ना मी फिरायला चाललीये. फिरायला हा ते पण कोकणला. कोकणला. मग यार तुला काय वाटतं बिटतं का नाही थोडंफार. आता तुला काय आता नवीन लग्न झालेलं आहे मग फिरायला जात असतं का आमचं नव्हतं का नवीन लागलं. हा नव्हतं का आम्ही असंच फिरत होतो का. जरा इकडे लक्ष द्यायचे ना नुसतं टोकावर निघतो. दादा आता आमचं कसं आहे थोडं नवीन लग्न झालं तर आम्हाला थोडं प्रायव्हसी नाही का पाहिजे ना आम्हाला. यासाठी तू 5,000 घेतले काल मायकून. हा हा त्यासाठीच घेतलं. अरे लाज वाटते का तुला काही. मग काय झालं आता दादाचे पैसे नाही तर मग कोणाचे घ्या. अहो भाऊजी ह्यात काय लाजल्यासारखं आहे. बायको सोबतच हिंडतोय बाहेरच्या पोरी सोबत थोडी नाही हिंडतोय. पण हिंडायला याला त्याला भरपूर टाइम आहे नंतर आधी बघायची इकडे जरा शेतीत. काय मी असतो तिकडे नोकरीला. हा आणि तू असे धंदे करतो की इकडे. अहो भाऊजी मग आता काय म्हातारपणात फिरावं का आम्ही. हा आता लग्न झाले नवीन नवीन आता फिरायचंच वय आहे ना आमचं. काय नवीन राहिले 6 महिने झाले नवीन लग्न राहिले. कशामध्ये नवीन दिसते ग तू. हा तुला घरातलं काय परपंचाचं येड आहे का. उठते का सुट्टी नवऱ्याला इकडे तिकडे घेऊन फिरती. जाऊ बाई तुम्ही करताय ना मग ते तुमच्या पाशी ठेवा. तुम्हाला भाऊजी फिरायला घेऊन जात नाही ना म्हणून मला आवडत. भाऊजी ते पैसे द्या काल दिलेले 5,000. नाहीतर अजिबात नाही. फिरायला नाही जायचं. चल ना भाऊ पटकन आपल्याला जायचंय ना फिरायला. हा हा चला चला. चला ना. थांबी द्या. काय झालं? अरे तू बोकळ हिंडा तू माझ्या भावाला बी सवय लावली का तू. हा का असतं 4-8 दिवस तुमचं फिरायचं. आले थोलं तर लिहिल्यात तो येतं तुम्ही काय घालत नाही तर बसून जायचं ते काम करायचं. अरे आशेने जाताना मातीत तुम्ही काम धंद्याकडे लक्ष द्या ना. नुसतं पैसे का उडवायचे असतात का. सेव्हिंग करा ना त्याची. मग एन्जॉय कधी करायचा? हे बघा ते सेव्हिंग वगैरे आहे ना तुम्ही दोघच करत बसा. त्याच्या धडे आम्हाला नका शिकू. तुम्हाला फिरायला नाही भेटलं ना म्हणून आमच्या मध्ये तुम्ही टोकाटाकी करताय. मला काय काही नाही समजत नाही आम्हाला खूप वेळ होता फिरण्यासाठी. काय पण आम्ही संसाराकडे लक्ष दिलं. हा बरं झालं. हा काय बरं झालं. आणि तुला काय कळतं काय पेट्रोल डिझेलचे जरा बचत करायची. हा तेल किती हे झालंय आणि तेल तुम्ही बाहेर जाता ऑइली खाता ते जरा कमी खायचं. हा सोनं नाण्यावर इतकं उडवायचं नाही. अरे देशातला पैसा देशातच ठेवा ना. हा आणि तुम्ही नुसता फालतू घालता पैसा. तुला तर अक्कलच नाही रे. हा आई बापन ठेवलंय कमून नुसतं उडवायचं. आले माझ्याकडून फोन येऊ लागला माझी बायको वैताग देऊ लागली. अरे लोकल जायचंय तिकडं एक काय करणं बायको होतो. नुसतं बायकोचे बैल झाले का रे तुम्ही. शांत बसायचं. इथं काय चाललंय आमचा घरातला मॅटर आहे. बायको इथं तुमचं घरी बघायचं. इथं आमचं काय चाललंय. नुसतं भाऊजी ते 5,000 द्या आणि तुम्हाला कुठे जायचंय तिकडे जावा. टाक बरं ते पैसे पैसे. का बरं दिल ते म्हणजे पैसे काय झाडाला तोडत नाही. टाक ते पैसे. आवाज द्यायचे नाही पैसे पैसे कोण द्यायला लावले. पुढं काहीच नाही चालत. पैसे द्यायचे ना दादा म्हणजे जे बोलून तेच आपण मी करू. तिकडे मरमर कष्ट करतो तुम्ही इकडे फिरता तो काय पैसा नाही. आपला नाही. मी बघतो टाक रे काहीतरी. चल जरे स्कॅनर. आणि तुम्हाला बाहेर पैसे बघायचे ना तर घराबाहेर व्हायचं आणि घराबाहेरच राहायचं. इथं नाही यायचं. मला शाळेत काय येणार नाही. नवऱ्याचं पण नाही. काय म्हण नवऱ्याचंय. नवऱ्यानं नाही कमावलं विचार त्याला कुणी कमावलंय. जास्त तोंड उघडायला लावू नको मला. याचं लग्न लावून देऊन पस्ताव झाला आम्हाला माहिती का. हा काहीतरी जसं की करतो. तुम्ही असं बोलायला लागले तर आम्ही परकीच आहेत तुमच्यासाठी. हा मग फिरायला गेलो म्हणून एवढं काय झालं तुम्हाला. इकडं आवाज चाललाय सगळ्या गावभर. सरपंच काय चाललंय काय नाही पोरांचं नुसतं ना दर 8 दिवसाला फिरायला जाते तो. असं मग दर 8 दिवसाला? हा अरे बापरे काय रे. अहो सरपंच साहेब आता मला सांगा आमचं नवीन नवीन लग्न झालंय बरोबर का नाही. तर मग आम्ही फिरायला नाही जावं तर मग काय करावं. आणि म्हातारपणात फिरायला भेटतं का. कोण म्हणतं नाही भेटत. उलट म्हातारपणात सगळे म्हातारे कोतारे फिरायला जातात माहितीये का. पण हे वय काम करण्याचं आहे. राहिला दुसरा विषय. हा आपल्याला काय सांगितलंय पेट्रोल डिझेलचे म्हणजे बचत करा. हा. बरोबर आहे. फिरायला जाणं म्हणजे सगळ्यांनी हे कमी केलाय माहितीये का. हा वापर कमी केलाय तर अजिबात फिरायला जायचं नाही माझं म्हणणं आहे का.
ते गोड तेलाचा वापर कमी करा. बरोबर आहे. वापरूच नका उगा 2 थेंब टाका. ते शरीराला चांगलं नाही. ब्लॉकेज वाढतात. आतून घाणची गळती सगळी ती तेलाची नसात. आलं का लक्षात? त्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही, ब्लॉकेज वाढतात, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. आलं का तुमच्या लक्षात? हा, गोड तेलाचा वापर एकदमच कमी म्हणजे एकदमच फार 10% आणा. बरोबर आहे. राहिला दुसरा विषय, फिरायला अजिबात जाऊ नका. सायकलचा वापर करा. गाड्या घोड्या वापरू नका. हा, आपली प्रगती झाली तर देशाची होईल. बरोबर आहे. आणि आता जावई धोंड्याचा बाईना आलाय, सासरोडे जर गेले अंगठी बिंगठी सोनं नको म्हणायचं बरं का. हा, अजिबात सोनं नको. हा, ते काय घालून काय हे नाही होत. पण सोनं खरेदी जर टाळलं तर परदेशात जाणारा पैसा वाचेल. आपली प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. आणि तू काय मग मी बघतो काय मग 8-15 दिवसाला पाय खाली घेऊन फिरायला जातो. हा, नाही जात, पण ती त्या इच्छा आहे फिरायला तिची इच्छा. हा, तिला मग अजिबात जायचं नाही. इथं चाललंय काय? हा, त्याला वापर काही करशील ना का मी? हा गावाला फिरायला जायचं नाही. नाही जाणार. तुझ्या लक्षात आलं? हो, तुझ्या लक्षात आलं? हो, हो, हो. हा? आपली प्रगती झाली तर देशाची प्रगती. देशाची प्रगती होईल. बरोबर आहे. बरोबर. हा, आपण सुधारलो तर देश सुधार काय सुधरेल? देश सुधरेल. देश सुधरेल. असं प्रत्येक माणसाने जर ठरवलं ना तर भारत महासत्ता व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. बरोबर. हो. आता पटलं. हा, आणि लागा कामाला. चला चहा घेऊन जा. कॅन्सल कॅन्सल. कॅन्सल ना? हो, Cancel कर. कॅन्सल. हा. बायकोला फोन कर फोन. अजिबात जायचं नाही म्हणा. हॅलो, आले आपण नाही का नको जायला बरं का, कॅन्सल केलो आता. कल्पनाने सांगितलंय. सरपंचांनी सांगितलंय नाही तुला राहायचं तर राहायचं, तुझी तिकडे जा म्हणा. तुला येतच नाही तर तुझी तिकडे जा. हा. हो, हा. हा. काय म्हणली? ठीक आहे म्हणली का? तिल्ली थोडी तिल करते, पण मीच सांभाळून घे. हा, तू नाही गेला ते काय जाते. संपला विषय. तुझ्यावरच अवलंबून. हा, कृष्णा. हो, हो. हा, मस्त पैकी आहे ना. आता हे करा, सांगितलेलं सूत्र सगळे पाळा. बरं झालं तुम्ही आले नाही, हे कायचे ऐकले असते. असं ना? मग काय. चालेल, येऊ का मग मी? हा, हा? चालतं. जायचंय मला. बरं मी सांगतो हा. तुला का आता हा, चालेल. तुम्ही चल. भाजी करा, मी चपाती हो करते. चालेल. तू जा घरी आता. जातो. हा. हा, घरी जा. 8 दिवसाला नक्कीच जाऊ. चल रे. चला वा पुढं, मी आलेच. हा. बाई, सरपंच साहेब किती चांगले. माझ्या भाऊजीला पण शिकवलं, जावला पण शिकवलं. नाहीतर ते गेले असते, त्यांना काय कळतंय. फिरायला चालले होते, तेवढ्यात ते आले, तेवढ्यात नाही का समजा आमचा मॅटर सॉल्व्ह झाला. जाऊ दे.